सर्वांना नमस्कार. आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकासंदर्भातील काही उदाहरणे. उदाहरण नंबर 1 आहे वर्गमुळात 1.44 बरोबर किती? बघा उदाहरण वर्गमुळात 1.44 बरोबर किती? आता विद्यार्थी मित्रांनो हे दशांश चिन्ह जर आपण काढलं तर तयार होणारी संख्या काय आहे? बघा वर्गमुळात दशांश चिन्ह जर आपण काढलं तर तयार होणारी संख्या आहे 144. आणि मित्रांनो हा कशाचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग आहे 144 आणि 144चं वर्गमूळ आहे 12. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी वर्गमुळात 1.44 बरोबर आपलं उत्तर मित्रांनो 12च येणार आहे. बघा वर्गमुळात 1.44 आपलं उत्तर 12च येणार आहे मित्रांनो. आता दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत? तर दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत, म्हणजे आपलं उत्तर जे आहे 12. तर यामध्ये दशांश चिन्ह बघा दशांश चिन्हानंतर 1 घर असेल म्हणजे आपलं उत्तर येणार 1.2. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर आहे 1 घर म्हणजे मित्रांनो काय होतंय माहिती आहे का? 1.2 गुणिले 1.2 जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार 1.44. म्हणजे या ठिकाणी काय होतात? घरे होतात दुप्पट. घरे काय होतात? दुप्पट. या ठिकाणी 1 घर आहे म्हणजे इथे 2 घरे तयार होतात. हे झालं मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर. वर्गमुळात 1.44 बरोबर 1.2. त्यानंतर आहे उदाहरण नंबर 2. वर्गमुळात 0.00289 बरोबर किती? आता मित्रांनो हे आपण दशांश चिन्ह जर काढलं तर तयार होणारी संख्या आहे 289. तयार होणारी संख्या आहे 289. मित्रांनो 289 हा कशाचा वर्ग आहे? तर 17चा वर्ग आहे. 289 आणि 289चं वर्गमूळ आहे 17. म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा वर्गमुळात 0.00289 बरोबर मित्रांनो आपलं उत्तर 17च येणार आहे. पण आता या ठिकाणी दशांश चिन्हानंतर घरे किती आहेत? तर 1, 2, 3 आणि 4. या ठिकाणी 4 घरे आहे म्हणजे आपलं जे उत्तर आहे त्यामध्ये 2 दशांश चिन्हानंतर 2 घरे असतील म्हणजे मित्रांनो 1 घर 2 घर या ठिकाणी दशांश चिन्ह आणि 0.17 हे आहे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. बघा या ठिकाणी काय होतात मित्रांनो? या ठिकाणी 2 घरे आहेत आणि इथे 4 घरे तयार होतात म्हणजे 0.17 गुणिले 0.17 जर केलं तर आपलं उत्तर येणार 0.0289. म्हणजे मित्रांनो घरे काय होतात या ठिकाणी? इथे 2 घरं या ठिकाणी आहे दशांश चिन्हानंतर 4 घरे म्हणजे घरे होतात दुप्पट. उदाहरण नंबर 3. वर्गमुळात 0.49 बरोबर किती? आता विद्यार्थी मित्रांनो बघा हे दशांश चिन्ह जर आपण काढलं तर तयार होणारी संख्या आहे 49 आणि 49 हा कशाचा वर्ग आहे? तर मित्रांनो 7चा वर्ग आहे. 49चं वर्गमूळ आहे 7. म्हणून मित्रांनो बघा वर्गमुळात 0.49 बरोबर मित्रांनो आपलं उत्तर 7 येणार आहे. पण आता या ठिकाणी दशांश चिन्हानंतर घरे किती आहेत? तर दशांश चिन्हानंतर मित्रांनो घरे किती आहेत? 2 आहेत. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे त्या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 1 घर असेल म्हणजे हे 1 घर या ठिकाणी दशांश चिन्ह आणि पुढे 0 म्हणजे आपलं उत्तर आलं 0.7. मित्रांनो बघा या ठिकाणी 1 घर आहे म्हणजे 0.7 गुणिले 0.7 जर केलं तर आपलं उत्तर येणार 0.49. म्हणजे मित्रांनो इथे काय होतात? तर या ठिकाणी घरे होतात दुप्पट. म्हणजे एका घराचे 2 घर या ठिकाणी तयार होतात. हे आलं आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. वर्गमुळात 0.0484 बरोबर किती?
आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा समजून घ्या, हे दशांश चिन्ह जर आपण काढलं, दशांश चिन्ह जर आपण काढलं तर तयार होणारी संख्या आहे 484. आणि मित्रांनो 484 हा कशाचा वर्ग आहे, तर 22चा वर्ग आहे 484. म्हणजे 22 गुणिले 22 जर केलं तर आपलं उत्तर येणार 484. म्हणजे वर्गमुळात 484, म्हणजे 484चं वर्गमूळ आहे 22. म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा, वर्गमुळात 0.00484 बरोबर मित्रांनो आपलं उत्तर 22च येणार आहे. पण या ठिकाणी बघा, दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत, तर 1 2 3 आणि 4. मग या ठिकाणी जर 4 घरं असतील तर आपल्या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घरं असतील, म्हणजे आपलं उत्तर येणार बघा या ठिकाणी 1 घर 2 घर, त्यानंतर दशांश चिन्ह आणि 0 0.02 हे आलं आपलं उत्तर. मित्रांनो 0.02 गुणिले 0.02 जर केलं तर आपलं उत्तर येणार 0.0484. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय होतात, 2 घराची 4 घरं तयार होतात. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो घरे काय होतात, दुप्पट होतात. म्हणजे 2 घराची झाली 4 घरं, किंवा 2 हाताची झाली 4 हात. उदाहरण नंबर 5, घनमुळात 0.729 बरोबर किती. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घनमूळ दिलेलं आहे 0.729. हे कोणत्या संख्येचं घनमूळ आहे, तर मित्रांनो बघा, आपण हे दशांश चिन्ह जर काढलं, दशांश चिन्ह जर काढलं तर तयार होणारी संख्या आहे 729. आणि मित्रांनो 729 कोणत्या संख्येचा घन आहे, तर 9चा घन आहे 729. म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9, 9 9 81 आणि 81 9 729. आता मित्रांनो बघा, घनमुळात 0.729 बरोबर 9. बघा दशांश चिन्हानंतर मित्रांनो या ठिकाणी किती घरं आहेत, तर दशांश चिन्हानंतर 1 2 आणि मित्रांनो 3 घरं आहेत. हे आपल्याला घनमूळ दिलेलं आहे, दशांश चिन्हानंतर 3 घरं आहेत. म्हणजे मित्रांनो आपल्या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर एकच घर येणार. म्हणजे आपलं उत्तर येणार बघा 0.9. एक उत्तर, आपलं उत्तर 9 असणार. हे झालं एक घर. आपल्या उत्तरामध्ये एक दशांश चिन्हानंतर एक घर असेल, म्हणजे आपलं उत्तर आलं 0.9. मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला घनमूळ विचारलं जातं त्यावेळेला काय होतात, तर घरे होतात तिप्पट. काय होतात मित्रांनो, घरे होतात तिप्पट. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो एका घराचे 3 घरं तयार झाले. या ठिकाणी एक दशांश चिन्ह आहे, त्याचे झाले 3 दशांश चिन्ह. म्हणजे 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9 जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार 0.729. हे आलं आपलं 5व्या प्रश्नाचं उत्तर. यानंतर आहे प्रश्न नंबर 6. घनमुळात मित्रांनो बघा 0.157 बरोबर किती. आता मित्रांनो या ठिकाणी 157 464 हे कोणत्या संख्येचं घनमूळ आहे, तर ते आपण सुरुवातीला काढूयात. तर सुरुवातीला घनमूळ काढतोय मित्रांनो, एकक स्थानी या ठिकाणी आपल्याला 4 दिसतोय. कोणत्या घनाच्या एकक स्थानी 4 आहे, तर मित्रांनो 4चा घन आहे 64 आणि 64च्या एकक स्थानी आहे 4. म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी लिहिलाय 4. आता आपण घनमूळ काढतोय म्हणून या ठिकाणी मध्ये थोडी जागा सोडल्यानंतर एक बॉक्स तयार केला. त्या बॉक्समध्ये मित्रांनो या ठिकाणी मी 4 लिहिलाय. आता घनमूळ काढतोय म्हणजे 3 अंक सोडायचे. 3 अंकांनंतर अशी एक उभी रेषा ओढायची. उभी रेषा ओढल्यानंतर मित्रांनो हा जो 157 आहे, आता या ठिकाणी थोडक्यात 0 दशांश चिन्ह याचा विचार सोडून द्या. हा जो 157 आहे तो कोणत्या घनाच्या नंतर आहे, तर मित्रांनो आपण सांगू शकतो 5चा घन. 5चा घन आहे 125 आणि 125 नंतर येणारी संख्या आहे 157. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार 5. मित्रांनो आपलं उत्तर आलं 54. म्हणजे 157 464 हा कशाचा घन आहे, तर 54चा घन आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 54. मग आता हे दशांश चिन्ह जर आपण काढलं, या उदाहरणामधून दशांश चिन्ह जर आपण काढलं तर
या ठिकाणी तयार होणारी संख्या काय आहे 157 आणि 464 म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर येणार आहे 54. 54चा घन आहे 157 464 म्हणजे 157 464चं घनमूळ आहे 54. म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा घनमुळात 0.157 464 बरोबर मित्रांनो आपलं उत्तर 54च येणार आहे. पण दशांश चिन्हानंतर घरे किती आहेत ते बघा. दशांश चिन्हानंतर घरं आहेत 1 2 3 4 5 6 6 घरं आहेत. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे त्यामध्ये 2 घरांनंतर काय येणार तर 2 घरांना म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घरं येणार. म्हणजे बघा हे एक घर दुसरं घर त्यानंतर दशांश चिन्ह आणि पुढे आहे 0 0 दशांश चिन्ह 5 4. मित्रांनो या ठिकाणी घरे तिप्पट होतात बघा. या ठिकाणी घनमुळामध्ये काय होतात घरे तिप्पट होतात. या ठिकाणी 6 घरं आहेत म्हणजे 2च्या तिप्पट किती 6 बेत्रिक 6 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी घरे झाली तिप्पट. कारण की आपण बघतोय घनमूळ बघा 0.54 गुणिले 0.54 गुणिले 0.54 यांचा जर गुणाकार केला तर मित्रांनो तो येतो 0.157 म्हणजे आपल्याला 6व्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 0.54. मित्रांनो या ठिकाणी 2 घराची झाली 6 घरं म्हणजे बेत्रिक 6 घरे या ठिकाणी काय होतात घनमुळामध्ये तिप्पट होतात. वर्गमुळामध्ये घरे काय होतात मित्रांनो दुप्पट होतात. उदाहरण नंबर 7 घनमुळात 0.343 बरोबर किती. मित्रांनो 0.343. आता या उदाहरणामध्ये आपण दशांश चिन्हचा जर विचार केला नाही तर तयार होणारी संख्या काय आहे बघा. घनमुळामध्ये 343 आणि 343 हा कशाचा घन आहे तर मित्रांनो 7चा घन आहे 343 म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 343. म्हणून मित्रांनो बघा घनमुळात 0.343 बरोबर मित्रांनो आपलं उत्तर 7च येणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग दशांश चिन्ह कसं देणार तर मित्रांनो या ठिकाणी बघा दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत 1 2 3 म्हणजे आपल्या उत्तरामध्ये मित्रांनो दशांश चिन्हानंतर एकच घर यायला पाहिजे. कारण की आपण बघतो आहे घनमूळ म्हणजे या ठिकाणी एक घर त्यानंतर दशांश चिन्ह आणि पुढे 0. मित्रांनो आपलं उत्तर आलं 0.7 म्हणजे मित्रांनो 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.7 जर केलं तर उत्तर येणार आहे 0.343. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी घनमुळामध्ये घरे काय होतात तर घरे होतात तिप्पट. म्हणजे एका घराचे 3 घरं होतात बघा. एका घराचे काय झाले 3 घरं. या ठिकाणी एक घर आणि ह्या घराचे झाले 3 घरं. म्हणजे इथे जर 3 घरं असतील तर इथे ठिकाणी येथे आपल्या उत्तरामध्ये किती दशांश चिन्हानंतर किती घर असायला पाहिजे 1 घर असायला पाहिजे. आपलं उत्तर आलं 0.7. त्यानंतर मित्रांनो उदाहरण नंबर 8 घनमुळामध्ये आहे 0.753 571 बरोबर किती. मित्रांनो या व्हिडिओमधील हे शेवटचं उदाहरण आहे आणि शेवटच्या उदाहरणाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.